विद्यार्थी मंडळी, आज आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार याचा अभ्यास करणार आहोत. आपण पाहिलंच होतं की अर्थशास्त्राच्या या वेगवेगळ्या शाखा आहेत. की जसं आपण पाहिलं होतं की अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, नंतर श्रमिकांचे अर्थशास्त्र आहे. तसंच अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार ही एक अभ्यासशाखा आहे आणि ही एक जुनी शाखा असलेली आपल्याला माहिती आहे. या शाखेमध्ये अर्थव्यवस्थेतील शासनाच्या भूमिका आणि कार्यावर प्रकाश टाकला जातो. आता शासन म्हणजे काय? शासन म्हणजे आपलं सरकार. सरकार कुठे असतं? तर शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशामध्ये विविध कार्य पार पाडण्यासाठी कोणी त्यांना निवडून दिलेलं आहे? तर नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय. मग हे सरकार आपल्याला काय करतं? तर परकीय आक्रमणापासून आपलं संरक्षण करतं, आपल्या खाजगी मालमत्तेचं संरक्षण करतं, आपल्या देशामध्ये रोजगार निर्मिती करतं, देशामध्ये ज्या काही अंतर्गत शांतता पाहिजे किंवा सुव्यवस्था पाहिजे हे राखण्याचं कार्य करतं. त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण यासारख्या सामाजिक गरजांची सुद्धा ती काय करत असते? आपल्याला पुरवठा करत असतं किंवा तरतूद करत असतं. आणि ही सर्व कार्य कोणाकडे सोपवलेली असतात? आपण शासनाकडे सोपवलेली असतात. तर शासन ही काही सक्तीची कार्य करत असतं. तर म्हणजे यामध्ये आपण आता काय पाहिलेलं आहे की नेमकं भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, तर म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे पब्लिक फायनान्स इन इंडिया. तर यामध्ये ही जी शाखा आहे ही कशी आहे? जुनी आहे. आणि ही काय करत असते? तर आपल्याला आपण जे शासन म्हणजे ही जी शाखा आहे ही शासनाच्या भूमिका आणि कार्यावर काय करत असते? प्रकाश टाकत असते. आणि यामध्ये त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये शासन ही दोन प्रकारची कार्य करत असतं. एक आहे सक्तीचं कार्य आणि दुसरं आहे ऐच्छिक कार्य. सक्तीचं कार्य म्हणजे त्यांनी ते केलंच पाहिजे. जसं आपल्या देशामध्ये परकीय आक्रमणापासून आपल्याला संरक्षण अंतर्गत कायदा व व्यवस्था राखणे म्हणजे परकीय आक्रमणापासून आपल्याला संरक्षण दिलं पाहिजे. तसंच आपल्या देशामधील अंतर्गत म्हणजे आपल्या वेगवेगळ्या विभागामध्ये देशामध्ये जी काही कायदा आहे, सुव्यवस्था आहे ते राखणे हे शासनाची सक्तीचं कार्य असतं. त्याचबरोबर काही आता ऐच्छिक कार्य आहेत. ऐच्छिक कार्यामध्ये आपण पाहतो की सरकार हे ऐच्छिक तत्वावर करत असते. जसं शिक्षण आहे, आरोग्य सेवा आहे, निवृत्ती वेतन आहे आणि यासारखे इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा असतील, उपाय असेल याची तरतूद ही शासनाची ऐच्छिक कार्य असतात. आपण ह्याच्यामध्ये पाहिलं की सक्तीच्या कार्यामध्ये आता सध्याच आपण पाहत आहोत की लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे कोरोनामुळे सरकारने केलेलं हे लॉकडाऊन आहे का देशाचं आपलं अंतर्गत काय झालं पाहिजे? व्यक्ती आणि सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, योग्य राहिलं पाहिजे यासाठी त्यांनी केलेलं सक्तीचं कार्य आहे. मग त्याच्याबरोबरच ऐच्छिक कार्याचं आपण पाहिलं आहे शिक्षण आणि आरोग्य सेवांची तरतूद. यामध्ये आपण पाहतो की सरकार विविध अशा शिक्षण आपल्याला फ्रीमध्ये शिक्षण काही ठिकाणी दिलं जातं की जसं सरकारच्या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये फ्री शिक्षण आहे. आरोग्य म्हणजे त्याच्या सरकारचे विविध हॉस्पिटल आपण पाहतात, सरकारी हॉस्पिटल यामध्ये आपल्याला त्यांनी तरतूद केलेली दिसून येते. निवृत्ती वेतन जे काही रिटायर्ड पर्सन आहेत त्यांना निवृत्ती वेतन दिलं जातं. तसंच इतर काही सामाजिक कल्याणकारी सुविधा असतील याची तरतूद कोण करत असतं? सरकार करत असतं. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराचे अर्थ आणि स्वरूप पाहणार आहोत. त्या अगोदर आपण नेमकं सार्वजनिक वित्त व्यवहार त्याचा अर्थ नेमका काय ते आधी बघू आणि नंतर मग आपण त्याच्या व्याख्यांचा अभ्यास करू. आपण पाहिलं की सरकार विविध कार्य करत असतं. जसं सक्तीचं कार्य करत असतं, ऐच्छिक कार्य करत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्यांचं परकीय आक्रमणाचं संरक्षण करतं, आपल्या खाजगी मालमत्तेचं संरक्षण करतं, रोजगार निर्मिती करतं, अंतर्गत शांतता सुव्यवस्था ठेवते, आरोग्य आहे, शिक्षण आहे, ज्या काही आपल्या गरजा आहेत हे पुरं करायचं असेल तर सरकारकडे पैसाचं आवश्यक आहे. आणि सरकारला विविध मार्गांनी विविध मिळणाऱ्या निधींची आवश्यकता असेल.
आणि यालाच आपण म्हणतो सार्वजनिक वित्त व्यवहार. ही संकल्पना म्हणजे आपण पाहतो की दोन संकल्पना याच्यामध्ये काय आहे, सार्वजनिक आणि दुसरं आहे वित्त व्यवहार. सार्वजनिक म्हणजे समुचित नाव आहे, सार्वजनिक म्हणजे सर्वांचं, जसं एखाद्या प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तिसमूहासाठी संबोधलेला हा शब्द आहे. तर वित्त व्यवहार म्हणजे काय, उत्पन्न आणि खर्च, याला म्हणतो आपण वित्त व्यवहार. तर सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था जसं नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, या सगळं जे आहे यांच्या उत्पन्न आणि खर्चांच्या तत्त्वाचा अभ्यास होय. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल, सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्त्वांचा अभ्यास होय. तर या शाखेमध्ये याचा अभ्यास, सार्वजनिक वित्त व्यवहार शाखेमध्ये याचा अभ्यास केला जातो. कशाचा, तर सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्त्वाचा अभ्यास केला जातो. आता आपण पाहत आहोत किती म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याख्यांचा अभ्यास करत आहोत. सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या अभ्यासापैकी आपण सर्वात पहिली पाहतोय ती व्याख्या म्हणजे यू आणि डॅल्टन यांची व्याख्या पाहतो. यू आणि डॅल्टन यांच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सार्वजनिक वित्त व्यवहार हा जो काही विषय आहे तो नुसता अर्थशास्त्राचा नाही तर राज्यशास्त्राचा सुद्धा आहे. म्हणजे या शास्त्रामध्ये मग काय केलं जातं, सार्वजनिक वित्त व्यवहार हे सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यातील समायोजनाशी संबंधित आहे. म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहार हा उत्पन्न आणि खर्चाशी संबंधित आहे. म्हणजे जसा अर्थशास्त्राचा विषय आहे तसाच तो कोणाचा विषय आहे, राज्यशास्त्राचा सुद्धा विषय आहे. आता दुसरी व्याख्या जी आहे ती म्हणजे प्राध्यापक फिडले शिराज यांच्या मते त्यांनी काय सांगितले पहा, की सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे, जे काही सार्वजनिक सत्तेचा जो काही निधी आहे तो खर्च करणे आणि निधी उभारणे. म्हणजेच काय, की सरकारने ज्याप्रमाणे जो काही आहे त्याच्याकडे शासनाकडे उत्पन्न तो खर्च करायचा, त्याचबरोबर तो निधी काय करायचा आहे, उभा करायचा आहे. त्याला आपण म्हणतो सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या दोन व्याख्या पाहिल्यात. अनेक व्याख्या आहेत पण त्यापैकी आपल्याला अभ्यासाला दोन व्याख्या आहेत. त्याचा थोडक्यात अर्थ केला तर काय होतं, सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे उत्पन्न आणि खर्चाच्या तत्त्वांचा अभ्यास होय. आता आपण पाहतोय सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. जसं आपण सरकारचा वित्त व्यवहार आहे तसा व्यक्ती आणि संस्था यांचासुद्धा वित्त व्यवहार आहे. तर या दोन्हीमधील फरक काय आहे ते आपण बघतोय. पहिलं आहे ते म्हणजे सार्वजनिक फरकाचे मुद्दे आपण पाहतोय आणि त्याप्रमाणे आपण अभ्यास करतो. पहिलं आहे त्याची उद्दिष्टावरून जर पाहिलं तर सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये मेन म्हणजे सरकारचं उद्दिष्ट असतं की समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे, म्हणजे समाजाला जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे. तर खाजगी वित्त व्यवहारामध्ये काय करत असतं की स्वतःचं हित पूर्तता करणं. म्हणजे आता समजा व्यक्ती आहे, संस्था आहे, तर काय करणार, तो स्वतःचा फक्त विचार करणार, स्वहिताचा फक्त विचार करतो. दुसरं आहे खर्चाचे निर्धारण. मग शासन काय करत असतं पहा, हे जे मी सांगते हे फरक स्पष्ट करायला असा येऊ शकतं. खर्चाचे निर्धारण पहा, शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते. म्हणजे काय करत असते की किती उत्पन्न मिळणार आहे आणि मग कुठे कुठे खर्च करायचा आहे, ही उत्पन्न आणि खर्चाची काय करत असते ती पातळी निश्चित करत असते. व्यक्ती काय करतं, आपलं उत्पन्न विचारात घेते आणि खर्चाचे मार्ग निश्चित व्यक्तीसुद्धा करत असते. पण फक्त व्यक्तीपुरते आणि ते संस्थेपुरतं आहे. सरकारला मात्र काय करत असतं, अख्ख्या देशाच्या उत्पन्न आणि पातळीचा खर्च विचार करावा लागतो. आता पतस्थिती पहा, शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणात असते तर खाजगी व्यक्तीची पत मात्र कशी असते, मर्यादित आहे. आता आपण पाहतच असो की आपल्याकडे जे पैसे आहेत ते काय आपण छापलेले नाहीत, तर कोणी छापलेले आहेत, तर गव्हर्नमेंटने छापलेले. गव्हर्नमेंटमध्ये कोण त्याचे अधिकार कोणाकडे दिलेले आहेत, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे दिलेले आहेत. म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ही चलनाची छपाई करते, तर खाजगी व्यक्तीला तसा अधिकार मात्र दिलेला नाही.
आता वित्त व्यवहारामध्ये लवचिकता पहा. सार्वजनिक वित्त व्यवहार हे अधिक लवचिक असतात. खाजगी वित्त व्यवहार फारसे बदल करण्यास वाव नसतो. आणि सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड असा काय पडत असतो, प्रभाव पडत असतो. आणि खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर थोड्या प्रमाणात पडताना आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यातील आपल्याला फरक सांगता येईल. हा फरक म्हणजे दोन्हीमधील काय फरक आहे हे दाखवलेला आहे आणि हा फरक परीक्षेला येऊ शकतो. आता पहा, नेमकं सार्वजनिक वित्त व्यवहार आणि त्यातील प्रमुख घटक कोणकोणते आहेत याचं त्यांनी चार्ट केलेलं आहे. हां, लक्ष द्या. सार्वजनिक वित्त व्यवहार त्याचे प्रमुख घटक आपल्याला बघायचे. पहिला घटक आहे सार्वजनिक खर्च, दुसरा घटक आहे सार्वजनिक उत्पन्न, तिसरा घटक आहे सार्वजनिक कर्ज, चौथा घटक आहे राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन. या 5 घटकांचा तिथे अभ्यास केलेला आहे. म्हणजे आता पहा की सरकार सार्वजनिक जे खर्च करतं ते कुठे कुठे करतं. एक करतं महसुली खर्च करतं, दुसरं भांडवली खर्च करतं, तिसरं विकास खर्च करतं आणि चौथं करतं विकासेतर खर्च करत असतं. आणि यामध्ये सार्वजनिक उत्पन्न मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत? एक आहे कर उत्पन्न, दुसरं आहे करेतर उत्पन्न. कर उत्पन्न म्हणजे काय? तर कुठून मिळतं? तर प्रत्यक्ष सरकार काही टॅक्स आकारत असं आपल्यावर, ते त्याला म्हणतो आपण डायरेक्ट टॅक्स. आणि दुसरं अप्रत्यक्ष कर. मग त्यामध्ये सुद्धा आपण डायरेक्ट टॅक्स आपण पाहिलं की ज्यामध्ये आपल्या प्रत्यक्ष उत्पन्नावर जे काही टॅक्स दिलं जातो ते त्याच्यामध्ये प्रमाणशील, प्रगतशील, अप्रगतशील किंवा प्रतिगामी या स्वरूपात ते प्रत्यक्ष या स्वरूपात आपल्याला कराची तत्त्वे कराची तत्त्वे नाही, या प्रकारचे कायद्याचं प्रत्यक्ष कराचे वर्गीकरण आपल्याला केलेलं दिसून येतं. आता अप्रत्यक्ष करामध्ये वस्तू व सेवांवरील कर जो आपण म्हणतो GST, मग तो राज्याचा GST वेगळा, केंद्राचा GST वेगळा. जे आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला जो काही बिल येतं त्यामध्ये वस्तू व सेवांवरील जे म्हणजे गुड्स सर्व्हिस टॅक्स, गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिस म्हणजे सेवा आणि टॅक्स म्हणजे कर. म्हणून वस्तू व सेवांवरील जो काही कर आकारला जातो त्याला आपण म्हणतो GST असे म्हणतो. तो अप्रत्यक्ष स्वरूपात आपल्याकडून तो वसूल केला जातो. आता करेतर उत्पन्नामध्येच अजून एक आहे, तेच म्हणजे शुल्क. म्हणजे वेगवेगळे शुल्क आहे. सार्वजनिक वस्तू व सेवांची किंमत, विशेषाधिभार, दंड व दंडात्मक रकमा, भेटी, अनुदाने व देणग्या, विशेष कर, कर्ज यासारखे सुद्धा मार्गातून सरकारला उत्पन्न मिळत असतं. म्हणजे ज्याप्रमाणे सरकारला सार्वजनिक खर्च करावा लागतो तसाच उत्पन्नाचा मार्गसुद्धा आहे. सरकार काही करत असे सार्वजनिक कर्ज जे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज याचा सुद्धा यामध्ये विचार केलेला आहे. ते आपण सविस्तर शिकवणार आहोत की सार्वजनिक कर्जाचे आपण 2 प्रकार देत पाहिले, ते म्हणजे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे काय आपण पाहिले, नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादीकडून कर्ज घेतात आणि त्याला अंतर्गत कर्ज म्हटलं जातं. बाह्य कर्ज कोणाकडून घेतं आपण? सरकार, परदेशी बँका, म्हणजे आपण पाहतो की ज्या वर्ल्ड बँका आहेत किंवा संस्था आहेत किंवा आंतरराष्ट्रीय संस्था असतील किंवा नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, यांच्याकडून सरकार आपल्या ज्या काही खर्च करण्यासाठी सरकारला कधीकधी कर्जसुद्धा घ्यावं लागतं आणि त्या कर्जाचा विचार यामध्ये या घटकांमध्ये केला जातो. आता राज्य वित्तीय धोरण. राज्य वित्तीय धोरण म्हणजे काय करते की देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी शासन खर्च पातळीत बदल करते असं हे काय आहे, साधन आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अर्थव्यवस्था नियंत्रण करायचे असेल तर त्यासाठी प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरात बदल करते यालाच आपण राज्य वित्तीय धोरण असे म्हणतो. आणि हे धोरण सार्वजनिक खर्च आणि उत्पन्नाशी निगडीत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक महसूल, सार्वजनिक कर्ज याच्या संदर्भात ते आपल्याला दिसून येतं.
तिसरा जो पाचवा घटक आहे तो म्हणजे वित्तीय प्रशासन. आता हे जे काही शासनाच्या उत्पन्न खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अशी आपल्याला अंमलबजावणी करायची असेल तर त्याला जे काही अंमलबजावणी करणारं जे प्रशासन आहे त्याला म्हणतो आपण वित्तीय प्रशासन. हे काय करत असतं तर ते अंदाजपत्रक तयार करतं. अंदाजपत्रक म्हणजे की वार्षिक आर्थिक विवरण आहे ते तयार करतं की ज्यामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचं आर्थिक वर्ष असतं आणि त्या कालावधीमध्ये उत्पन्न आपल्याला देशाला कोणकोणत्या मार्गाने मिळणार आहे, खर्च कोणकोणत्या मार्गाने आपण करणार आहेत याचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. आणि त्याचबरोबर शासकीय अंदाजपत्रक सांगितलंच आहे. उत्पन्न खर्च कर्ज आणि एकूण वृद्धिविषयक धोरण याचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास केलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आपण काय पाहिलेलं आहे, थोडक्यात स्वरूपात पाहिलं की सार्वजनिक वित्त व्यवहाराचे हे प्रमुख काय आहेत 5 घटक आहे. एक आहे सार्वजनिक खर्च, दुसरा आहे सार्वजनिक उत्पन्न, तिसरा आहे सार्वजनिक कर्ज, चौथा आहे राज्य वित्तीय धोरण आणि पाचवा आहे वित्तीय प्रशासन. याचा स्वतंत्र अभ्यास आपण करणार आहे. तर त्यापैकी आता सर्वात पहिलं आपलं चाललेलं आहे ते म्हणजे सार्वजनिक खर्च. पहिला घटक आहे तो म्हणजे सार्वजनिक खर्च. आता सार्वजनिक खर्च म्हटलं की आपण सार्वजनिक म्हणून आपण पाहिलं तर शासन म्हणजे कोणकोणते शासन आहेत तर केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. तर केंद्र सरकार आपण पाहतोच, राज्य सरकार आपण पाहतोच, स्थानिक स्वराज्यामध्ये आपण पाहतो नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती यांचा जो काही समावेश होतो त्याला आपण काय म्हणत असतो सार्वजनिक खर्च असं म्हणतो. तर यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती, लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी जो काही केलेला खर्च असेल त्याला आपण म्हणतो सार्वजनिक खर्च असे म्हणतो. आता या ह्याच्यामध्ये शासन केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन एवढंच कार्य करत नाही. तर आता आपण पाहतो की नुसतं शासन केलं आहे, संरक्षण केलं आहे, नागरी प्रशासन केलं एवढंच करत नाही, तर आपल्या देशामध्ये ज्या काही आर्थिक आणि सामाजिक विकास आहे त्याचा प्रसार करण्यासाठी सुद्धा ऐच्छिक कार्य करत असं. आणि त्यामुळे सध्या सार्वजनिक वित्त व्यवहारात खर्चाचा अभ्यास करणं काय आहे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सार्वजनिक खर्चांचं असं वर्गीकरण केलं आहे. हे तुम्हाला यावर्षी स्वयं अध्ययनासाठी आहे, पण तरीसुद्धा ते आपल्याला थोडकं माहिती व्हावं म्हणून मी थोडंसं कानावर घालते. तर सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कोणते ते यावे. एक आहे महसुली खर्च, दुसरा आहे भांडवली खर्च, तिसरा आहे विकासात्मक खर्च आणि चौथा आहे विकासेतर खर्च. महसुली खर्च म्हणजे महसुली खर्च सर्वसाधारण शासकीय खात्यांवर व विविध सेवांवर केला जातो. जसं शासनाचा प्रशासकीय जो काही खर्च आहे, शासकीय कर्मचाऱ्याचे पगार आहेत, भत्ते आहेत, निवृत्तीवेतन आहे, वैद्यकीय सेवा असेल आणि सार्वजनिक आरोग्य याचा महसुली खर्चामध्ये समावेश होतो. भांडवली खर्चामध्ये आपण पाहतो की विविध विकास प्रकल्पातील मोठ्या गुंतवणुका, शासकीय कर्जाची परतफेड, राज्य शासन शासकीय कंपन्यांनी दिलेले कर्ज इत्यादीचं त्यामध्ये विचार होतो. तर विकासात्मक खर्चामध्ये आपण पाहतो की ज्या खर्चांमुळे रोजगार निर्मिती होते, उत्पादनात वाढ होते, किंमत स्थैर्य बदल होतो. म्हणजे जसं आपण पाहतो की आरोग्यावर खर्च करतो, शिक्षणावर करतो, औद्योगिक विकास करतो, सामाजिक कल्याण, रेल्वे, रोड, रस्ते जे काय असेल या संशोधनावर काही खर्च केला, विकास इत्यादीचा खर्च म्हणजे विकासात्मक खर्च. आणि विकासाशिवाय इतर खर्च जो आहे तो आपल्याला जर पाहायचा आहे ते म्हणजे प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च हे अनुत्पादक आहेत. म्हणजे जे उत्पादनात भर पडत नाही पण ते देशाच्या ह्याच्यासाठी आपल्याला संरक्षणासाठी ते महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते खर्च विकासेतर करावे लागतात. तर अशा पद्धतीने सार्वजनिक खर्चामध्ये केंद्र सरकार, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण आणि त्यांच्या सामूहिक गरजा पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. आता ही सार्वजनिक खर्च वाढ होण्याची नेमकी कारणं कोणती की आता आपण पाहतो की सरकारचा खर्च वाढत चाललेला आहे. नेमकं कारण काय आहे तर सर्वात पहिलं कारण आहे ते म्हणजे शासनाच्या कार्यात वाढ चाललेली आहे.
म्हणजे पूर्वी जी अनेक सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये आधुनिक शासन कार्य करत होतं, पण आज आपण पाहतो की सरकार हे शासनाकडे विविध कार्य आहेत, जसं शिक्षण प्रसार आहे, सार्वजनिक आरोग्य आहे, सार्वजनिक बांधकाम आहे, मनोरंजन आहे, समाज कल्याणकारी योजना आहेत. या सगळ्या कार्यांचा त्यामध्ये समावेश येतो. त्यामुळे शासन प्रत्येक वेळा नवीन नवीन कार्य स्वीकारत असतं आणि जुनी कार्य कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणे पार पडत असतं आणि त्यामुळे सार्वजनिक खर्चातही काय होत असे, वाढ होत असे. दुसरं ती म्हणजे लोकसंख्या वाढ. आता तुम्ही अजून काय आपली लोकसंख्या यावर्षी मोजलेली नाही, यावेळेला होतं, पण कोरोनामुळे आपली लोकसंख्या आपल्या जनगणना झाली नाही. पण जर आपली भारताची लोकसंख्या आज म्हटलं जातं की 136-37 कोटीच्या आसपास असण्याची शक्यता आहे. म्हणजे भारतासारख्या जी लोकसंख्या ही 2011मध्ये 121 कोटी होती, आता ती 136 कोटीच्या वर असू शकते. आणि त्यामुळे जशी लोकसंख्या वाढेल तसतशा लोकसंख्येच्या गरजापूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो. तिसरं आपण पाहतोय ते म्हणजे वाढतं शहरीकरण. वाढतं शहरीकरण पहा की जो काही जगाची स्थितीच आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी शहरीकरण व्हायला लागले आणि त्यामुळे गावांचं रूपांतर हे शहरामध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाणी पुरवठा पाहिजे, रस्ते पाहिजेत, ऊर्जा पाहिजे, म्हणजे लाईट व्यवस्था पाहिजे, म्हणजे शाळा पाहिजेत, चांगली महाविद्यालय पाहिजेत, त्याचबरोबर लोकांना वाहतूक व्यवस्था पाहिजे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणचं महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता असली पाहिजे. आणि त्यामुळे शासनाच्या खर्चात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि पुढचा आहे मुद्दा तो म्हणजे संरक्षण खर्चात वाढ. हा आहे तो म्हणजे संरक्षण खर्चात वाढ. आता आधुनिक आपण पाहतो काळामध्येच, आता आपण आजही पाहतो चीन आपल्या देशावर किती अगदी आपल्या बॉर्डरवर येऊन बसलेलं आहे. आणि अशा वेळेला आपलं अस्थिर आणि असमंजस संबंधामुळे कधीकधी आपल्याला युद्ध करायची इच्छा नाही, पण तरीसुद्धा चीनला अतिक्रमण करायच्या याच्यामुळे युद्ध नसतानासुद्धा संरक्षण खर्च हा आपल्याला तिथे करावा लागतो. बॉर्डरवर कित्येक सैनिक आपले तिथे आज आहेत. त्याचप्रमाणे भारत पाकिस्तानचं तर नेहमीच आपण उदाहरणं पाहत असतो. प्रत्येक दिवशी आपले सैनिक हे शहीद होत असतात आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला संरक्षण खर्चामध्ये वाढ करावी लागते. आणि हे एक आपल्याला मुद्दा सांगता येईल. त्याचबरोबर लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार की भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे आणि या लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका होत असतात आणि त्यामुळे त्या नियमित होत असतात. आणि ह्या ज्या काही निवडणुका आहे मग त्या निवडणुकासाठी मोठ्या प्रमाणात सरकारला खर्च करावा लागतो आणि त्यामुळे शासनाच्या एकूण खर्चातसुद्धा सतत वाढ होत असे. 6वा मुद्दा आहे ते म्हणजे भाववाढ. की आपण पाहतो की ज्याप्रमाणे खाजगी व्यक्तीप्रमाणेच म्हणजे खाजगी व्यक्तीला म्हणजे व्यक्ती आणि खाजगी व्यक्ती जी काय व्यक्ती आहेत त्याला आज आपण पाहतो की वस्तू आणि सेवा खरेदी कराव्या लागतात आणि त्यामध्ये दिवसेंदिवस किंमत वाढलेली दिसून येते. ज्याप्रमाणे व्यक्ती आणि खाजगी संस्थेला याच्यामध्ये भार पडतो तसंच सरकारलासुद्धा बाजारातून वस्तू आणि सेवांची खरेदी करावी लागते आणि यामध्ये सुद्धा किंमत वाढ झालेली दिसून येते आणि त्यामुळे सरकारला वाढीव खर्च करावा लागतो. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक विकास. आपण पाहतो की देशाचं जर एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढायचं आहे, देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला शेतीचा विकास करायला पाहिजे, उद्योगाचा विकास केला पाहिजे व त्याचबरोबर आपण पाहतो की विविध क्षेत्रांचा विकास केला पाहिजे. तर म्हणजे ते स्वयंरोजगार झाले पाहिजे. म्हणजे विविध ठिकाणातून सरकारला देशामध्ये विकास झाला तर देशातील राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. यामध्ये आपण पाहतो की औद्योगिक विकासामुळे जर आपण केला तर आपल्या अर्थव्यवस्थेत उत्पादनात वाढ होईल, रोजगार वाढ होईल, म्हणजे लोकांना काम मिळेल, एकूण वृद्धी वाढून येईल आणि यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असतं. आणि हे प्रयत्न करत असताना सरकारला विविध योजना आणि कार्यक्रमावर खर्च करावा लागतो आणि या एकूण खर्च त्यामुळे वाढवलेली आपल्याला दिसून येते. आणि शेवटचा मुद्दा आहे ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती आपण सांगू शकत नाही कोणत्या वेळेला कुठली अडचणी. मध्येच आपण पाहिलं होतं की केरळामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता.
मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणात सगळं कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर, भूकंप म्हणजे देशामध्ये प्रत्येक वेळेला कुठल्या ह्याच्यामध्ये कोणती आपत्ती येईल हे आपल्याला नेमकं सांगता येत नाही. त्यामध्ये आपत्तीमध्ये आपण पाहतो भूकंप आहे, पूर असतं, वादळं असतात, सामाजिक अशांतता असते आणि त्यामुळे नैसर्गिक मानवतेत या आपत्ती नेहमी घडत असताना दिसून येतात आणि यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि त्यामुळे अशा पद्धतीने सरकारला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी सरकारला खर्च करावा लागतो. त्यामध्ये आपण पहिला बघतो शासनाच्या कार्यात वाढ, लोकसंख्या वाढ, वाढते शहरीकरण, संरक्षण खर्चात वाढ, त्याचबरोबर लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार, भाववाढ, औद्योगिक विकास आणि आपत्ती व्यवस्थापन. तर आपण एवढ्या फक्त एका घटकाचा अभ्यास केला आहे. बाकीच्या घटकाचा आपण नंतर अभ्यास करणार आहोत. तर धन्यवाद.